गणेश चतुर्थी निमित्त मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था, 18,000 पोलीस तैनात, ड्रोन आणि डीजेवर बंदी। घर खरेदीकरांसाठी मोठी बातमी, म्हाडाने ताडदेव परिसरातील घरांची विक्री सुरू केली आहे। म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येतील। पुढील 4 दिवस धोकादायक, मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्वत्र पावसाचा आता इशारा जारी। सकाळपासून शहराच्या अनेक भागात अधूनमधून पाऊस सुरूच। गिरगाव, लालबाग, अंधेरी, परळ, घाटकोपर यासारख्या मुंबईतील प्रमुख मंडप भागात सुरक्षेसाठी पोलिसांचा ताफा तैनात। हे भाग नो पार्किंग झोन म्हणून घोषित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजपा अर्धशिक्षित आहेत, त्यांच्याकडे गुडघ्यांमध्येही मेंदू नाही। संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला। विरार स्टेशनवर थंडावा देण्याची व्यवस्था, आता सर्व प्लॅटफॉर्मवर पंखे बसवले जातील। प्रहार जनशक्ती पक्षाने केलेली मागणी रेल्वे प्रशासनाने मान्य केली। मुख्यमंत्र्यांच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख महिलांना अपात्र घोषित केले। सुप्रिया सुळे यांनी योजनेची चौकशी करण्याची मागणी केली। उद्या प्रत्येक घरात विघ्नहर्ता बसवण्यात येणार। गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या स्थापनेबाबत मुंबईत प्रचंड उत्साह, बाजारात चालण्यासाठीही जागा नाही। डोंबिवलीत मूर्तिकार पैसे घेऊन फरार, गणेश मूर्ती उपलब्ध नसल्याने बुकिंग केलेले लोक आता संतप्त। आनंदी कला केंद्रात तणाव वाढला, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला। मुंबईतील रस्त्यांवर खासगी वाहने आली आहेत, बेस्ट बसने प्रवास करणे धोकादायक होत आहे। वळणांवर बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघात होण्याची शक्यता। कोकणवासीय गणपतीसाठी गावी रवाना झाले। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किलोमीटर लांबच लांब रांगा। सुप्रिया सुळे आणि अजित पवारांना पत्र लिहिले, ब्रीच कँटीमधील लिव्हिंग लिक्विड्स दारू दुकान बंद करण्याची मागणी केली। सार्वजनिक त्रासाचा उल्लेख देखील केला। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात CSMT कडून नमो एक्सप्रेसला हिरवा सिग्नल मिळाला। गणेशोत्सवासाठी प्रवासी